राम राम नमस्कार. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगल्या आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. चला, आज आपली रेसिपी काय आहे ते बघायचे आपल्याला. आता उन्हाळा चालू झाला आहे, सगळींकडं उन्हाळ्या पदार्थ बनवायला सुरुवात आहे. तर मी पण आपली पण आजची रेसिपी नवीन रेसिपी काहीतरी. ही रेसिपी नाही कोणी बघितलेली, नाही कोणी केलेली. आपल्याला बनवायची आहे भगरीच्या पापड्या बनवायच्या आहे. आता इथं मी थोडीशी भगर घेतली आहे. आता इकडं ना मीठ घेतलं, तूप घेतलं, पाणी ठेवलं, इकडं आधण ठेवलं. आपल्याला भगर शिजवायची आहे ना. आता इथं भगर निवडून चवडून घेतली आहे मस्त. पाण्याला आधण पण आलं, उकळी फुटती आहे. आता याच्यात थोडंसं तूप टाकायचं मैत्रिणीनं. अशा भगरीच्या पापड्या करून बघा, खूप चांगल्या लागतात. फुगत्यात पण खूप. सगळ्यांना माहिती आहे साबुदाण्याच्या पापड्या करायच्या, पण भगरीच्या कोणाला माहितीच नाही रेसिपी. ती नवीन रेसिपी. आपण इथे मीठ टाकलं आता थोडं, आणि लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी. आणि मैत्रिणी, ती भगर कसं असं वाटत असेल तुम्हाला अवघड, तर थोडीशी मिक्सरमध्ये काढून घ्यायची गरके मारून. आता मी इथं ना तशीच टाकली शिजायला. तुम्ही तशी टाकू शकता, नाही तर थोडीशी बारीक पण करून घेऊ शकता. दोन्हीतून कोणताही जमाल तुम्हाला, तसं करा तुम्ही. आता इथे पाण्याला उकळी फुटली होती, झाली आपली भगर टाकून मस्त. अशा पापड्या करून बघा मैत्रिणींनो, खूप चांगल्या लागतात, खूप फुगत्यात आपण. आणि साबुदाण्याच्या पापड्या तर सगळेच करतो आपण, पण भगरीच्या पापड्याची नवीन रेसिपी आहे आपली. तर हे नक्की करून बघा तुम्ही. आता याला शिजू द्यायचं, मस्त झाकून ठेवायचं, आणि मिडियम गॅस करायचा आणि गॅसवर शिजू द्यायच्या. बघा आता ही शिजत आली भगर आपली. या जर पापड्याची रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मैत्रिणींनो. बघा आता शिजली कशी वळकायची, तर अशी चांगली अशी गाळ होऊन जाते ना मग तवा. आता या पळी पापड्या आपल्या, आता या पळीनं टाकायच्या. तुम्ही एखाद्या ओढणीवर पण टाकू शकता, नाही तर तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कापड असेल त्याच्यावर पण टाकू शकता तुम्ही. आता मी याच्या ओढणीवर टाकले, बघा किती मस्त पापड्या झाल्या.